पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। खेळण्याच्या आणि रांगण्याच्या वयामध्ये बहुतेक मुलं पाण्याची चाहूल जरी लागली तरी गडबडून रडतात। पण रत्नागिरीमधील वेदा परेश सरफरे ही चिमुरडी त्याला अपवाद ठरली आहे। अवघ्या 9 महिन्यांची असताना वेदानं रडणं विसरून गेली आणि पोहण्याचा अनोखा चमत्कार घडवून आणलेला आहे। पाहुयात धाडसी वेदा। 9 महिन्यांची चिमुरडी झाली जलतरणपटू। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद। 100 मीटरचं अंतर 10 मिनिटं आणि 8 सेकंदात केलं पूर्ण। वेदाची आई पायल सरफरे जलतरण तलावावर प्रशिक्षणासाठी येत होती। त्यावेळी आईसोबत बसलेल्या अवघ्या 9 महिन्यांच्या वेदाचे आपसूक पाण्यासोबत नाते जुळले। एके दिवशी प्रशिक्षक महेश मिल्के यांनी तिला पाण्यात उतरवलं आणि आश्चर्य म्हणजे ती न रडता पाण्यामध्ये हातपाय मारू लागली आणि तिथेच तिची पाण्यासोबत दोस्ती झाली। वेदा सर्वात लहान रत्नागिरीचे तिने आज जागतिक विक्रम केलेला आहे। ही खूप आनंदाची गोष्ट आहे। बऱ्याचशा पालकांचं असं म्हणणं असतं की खेळ नको, फक्त अभ्यास करायचा, पण ही मुलगी तुम्हाला शिकून दाखवते की एवढ्या लहान वयात ती स्विमिंग शिकते। खेळामधून अनेक करिअरच्या संधी आहेत, स्पोर्ट्स कोट्यातून भरती होतात। तर माझ्या पालकांना एक विनंती आहे की मुलांना फक्त अभ्यास नको तर खेळ सुद्धा। 9 महिन्याची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात वेदानं पोहायला सुरुवात केली। वेदा परेश सरफरे आता अवघी 1 वर्ष 9 महिन्यांची असताना तिची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे। 100 मीटरचं अंतर 10 मिनिटं आणि 8 सेकंदामध्ये पूर्ण करत वेदा भारतातील सर्वात लहान जलतरणपटू बनलेली आहे। 10 वर्षाची मुलगी ती असताना वेदा आमच्याकडे मुद्दाम पाण्यामध्ये उतरली। स्वतः मॅडम तिला आपल्या अंगावर खांद्यावर घेऊन पाण्यामध्ये खेळायला सुरुवात केली। पण वेदान त्यावेळेला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिला व ती हसून खेळून त्या पाण्याशी खेळण्यात बागडण्याचा प्रयत्न करत होती आणि ही गोष्ट आम्हासाठी सर्वात फार मोठी होती। आणि कालांतराने आम्ही तिला सुरुवात केली आणि त्याच्या आता त्यांनी आजच्या केला इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड या ठिकाणी तिचं रेकॉर्ड नाव झालेलं आहे। आईच्या कडेवर बसून ती पाण्यामध्ये पोहत असलेले खेळाडू तासनतास पाहत असायची। जणू तेव्हाच तिचं पाण्यासोबतचं नातं जुळलं। वेदाचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे। आज तिने आपल्या भारतातली इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपली नाव कोरलं आहे आणि असं म्हणू शकतो की तिने एक जागतिक विक्रमच केला आहे, कारण की याआधीचे जे रेकॉर्ड आहे ते फक्त 25 मीटरचे आहे आणि तिने 100 मीटर पोहून हे एकदम हा जागतिक विक्रम केला आहे आणि नक्कीच तिचं भविष्य स्विमिंग मध्ये खूप उज्ज्वल असेल असं मला वाटतंय। म्हणजे अशी मला फार इच्छा आहे। वेदा सरफरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम बजावलं। सध्या वेदा सरफरेचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कौतुक। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।